नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या रिअल माहिती यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज निबंध। छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान तसेच आदर्श राजा होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजी भोसले होते। शिवरायांचे बालपण खूप धामधमीत गेले। त्यांनी वयाच्या 12व्या वर्षापर्यंत आई जिजाऊच्या देखरेखीखाली व शहाजी राजांनी नेमलेल्या नामवंत शिक्षकाकडून अनेक कला, विद्या, भाषा अवगत केल्या। शिवरायापूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते। महाराष्ट्राचा बहुतांश भाग अहमदनगरचा निजामशहा व विजापूरचा आदिलशहा यांच्या सत्तेत होता। याविरुद्ध लढण्यासाठी व जनतेला कायमचे सुखी करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याचे पवित्र कार्य हाती घेतले। त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। शिवराय जरी वयाने लहान असले तरी त्यांच्या मनाची भरारी प्रचंड होती। त्यांनी महाराष्ट्रात जीवास जीव देणारे मावळे निर्माण केले। शिवरायांनी विजापूरच्या दरबारीतील भारी सरदार अफजलखानास शक्तीपेक्षा युक्तीने धुळीस मिळवले। त्यांच्या आयुष्यात घडलेला प्रत्येक प्रसंग महाराष्ट्रास प्रेरणा देतो। शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या यंत्राचा अवलंब करून अनेक गड किल्ले जिंकले। या यंत्राचा वापर करताना त्यांना सह्याद्री पर्वतातील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले, प्रजेचा पूर्ण पाठिंबा मिळाला। शिवाजी महाराजांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग व जलदुर्ग हे 3 प्रकारचे किल्ले बांधून लोकांमध्ये देशप्रेम व आत्मविश्वास निर्माण केला। शिवरायांनी इंग्रज, सिद्धी व पोर्तुगीज यांना दरारा वाटावा असे भक्कम आरमार उभारले। शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हटले जाते। त्यांनी आपल्या स्वराज्यात कधीही कोणताही भेदभाव केला नाही। संतांचा, विद्वानांचा सत्कार केला, मंदिर व मशिदीचे रक्षण केले, पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले, स्त्रियांचा सन्मान केला। असा हा आदर्श पुत्र, कुशल संघटक, रयतेचा वाली, दुर्जनांचा कर्दनकाळ व सज्जनांचा कैवारी, थोर राष्ट्रपुरुष 3 एप्रिल 1680 रोजी जनतेला दुःखसागरात लोटून अनंतात विलीन झाला। मित्रांनो, तुम्हाला असेच निबंध आणि भाषण हवे असल्यास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।